तर्क संग्रह. तर विषय चालू आहे आपला असद हेतू, हेत्वाभास. तर 5 प्रकारचे हेत्वाभास आहेत. सविविचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध आणि बाधित. पंचहेत्वाभास. ठीक आहे जी. हेतुवत आभासंती ती हेत्वाभास. हेतू नाहीत पण हेतू सारखे दिसतात, प्रतीतीला येतात. ठीक आहे. पुन्हा हेत्वाभास या शब्दाची दोषपरक व्युत्पत्ती करून व्युत्पत्ती सांगितली होती. हेतो हो दोषा हेत्वाभास. हेतूचे दोष. तर दोष सुद्धा किती आहेत? 5. आणि त्या 5 दोषांनी युक्त जे असतात ते एक एक आहे की नाही, म्हणजे एका दोषाने एक जण युक्त आहे. तर हेत्वाभास पण किती झाले? 5. मग दोषाचं लक्षण काल केलं होतं, बरोबर. हेत्वाभासाचंही लक्षण केलं होतं. आणि ते दोष हे त्या हेतूंच्या ठिकाणी घेऊन जाण्याकरिता संबंधही सांगितला होता, बरोबर. मग त्याच्यानंतर हे बेसिक झाल्यानंतर, प्रारंभिक झाल्यानंतर आता जे 5 विभाग केले होते, सविचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध, बाधित, त्यातील एकाची काय करायची आता? चर्चा, विवेचन. तर पहिला कोण आहे जी? सविविचार. तर मूळ मध्ये अगोदर, नंतर न्यायबोधिनी. तर सविविचार अनैकांतिक, सत्रिविध, साधारण असाधारण अनुपसंहारी भेदा. ठीक. सविचार त्यालाच म्हणतात अनैकांतिक. सविचार नावाचा हेत्वाभास. ठीक आहे जी. तो 3 प्रकारचा आहे. साधारण, असाधारण आणि अनुपसंहारी. झालं. याच्यावर न्यायबोधिनी बघा, आहे ना? बघा. सविविचारम विभज्य दर्शयती. येते ना? सविविचार जो आहे पहिला हेत्वाभास, त्याचा विभाग करून दाखवतात ग्रंथकार साधारण इत्यादी पंक्तीच्या द्वारे. सविविचार त्याचे किती प्रकार झालेले आहेत? 3. कोण कोण? साधारण, असाधारण, अनुपसंहारी. ठीक आहे ना? तेच दिलंय बघा. ठीक आहे. साधारण हे 3. तर म्हणे त्या प्रत्येकाचं लक्षण तुम्ही करणार आहात, काही हरकत नाही. परंतु या सविविचार म्हणजे काय, याचंच लक्षण काय आहे तर सांगतात. साधारणादि अन्यतमत्वम सविविचार सामान्य लक्षण. बोला. ठीक. सविविचार याचा अगोदर सामान्य लक्षण करतात. सामान्य लक्षण म्हणजे कसं की त्याचे नंतर विभाग 3, पण असं लक्षण करायचं की ते तिघाचं मिळून लक्षण असेल. सविविचार म्हणजे काय, आणि नंतर मग पुन्हा एकाचे स्वतंत्र लक्षण असतील. तर हे लक्षण केलं आहे सविविचाराचं. साधारणादि अन्यतमत्वम हे लक्षण आहे. लक्ष काय? सविविचार आहे की नाही? सविविचार हे काय आहे जी? काय लक्षण झालं? बोला एकदा. साधारणादि अन्यतमत्वम सविविचारस्य. साधारणादि अन्यतमत्व म्हणजे काय बरं? तर होऊन गेली ही गोष्ट बऱ्याच वेळेस मागे. साधारणादि अन्यतमत्वम, अन्यतमत्वम नाम तद्भिन्न भिन्नत्वम. काय जी? तद्भिन्न भिन्नत्वम. अर्थ काय झाला? साधारणादि अन्यतमत्वम अर्थात साधारणादि भिन्न भिन्नत्वम. तर साधारणादि आदि शब्दाने कोण कोण? साधारण, असाधारण, अनुपसंहारी. आदि शब्दाने असाधारण, अनुपसंहारी घेतले म्हणजे 3 झाले ते. तर साधारणादि 3. त्याच्याहून भिन्न जे इतर, मग बाकीचे ते दुष्ट हेतू असतील, सदहेतू असतील, जे काय असेल ते बाकीचं सारच जगत, त्याच्याहून भिन्न पुन्हा कोण झाले? साधारणादि 3. जसं घट अन्यतमत्वम. याचा अर्थ काय होईल? घट भिन्न भिन्न. घटाहून भिन्न बाकीचे सारे पट मठ वगैरे, त्या पट मठ इत्यादी पुन्हा भिन्न कोण? घट भिन्न भिन्नत्वम. त्याप्रमाणे साधारणादि अन्यतमत्वम म्हणजे साधारणादि भिन्न भिन्नत्वम. लक्षात आलं? मग त्या लक्षाच्या ठिकाणी लक्षण गेलं की नाही? गेलं आहे की नाही? समन्वित झालं.
हे झालं लक्षण. सविचाराचं सामान्य लक्षण. साधारणादी अन्यतमत्वम सविचार सामान्य लक्षणम. लागलं एवढं. चला पुढे. मग आता 3 विभाग केले आहे. त्यापैकी पहिला कोण आहे? साधारण. तर मूळ मध्ये अगोदर साधारण, नंतर त्याची न्यायबोधिनी. तत्र साध्याभाववत् वृत्तिः साधारणः अनैकान्तिकः. तत्र साध्याभाववत् वृत्तिः साधारणः अनैकान्तिकः. यथा पर्वतो वन्यमान प्रमेयत्वात् इति. यथा पर्वतो वन्यमान प्रमेयत्वात् इति. प्रमेयत्वस्य वन्याभाववती रुधे विद्यमानत्वात्. प्रमेयत्वस्य वन्याभाववती रुधे विद्यमानत्वात्. ठीक. देखील आहे. त्या 3 पैकी साधारण जो आहे सविचार, त्याचं लक्षण करत आहे मूळ मध्ये. सरळ लक्षण आहे साध्याभाववत् वृत्ती. साध्याभाववत् वृत्ती. साध्याचा जो अभाव, साध्याभाववत् म्हणजे साध्याभावाचं अधिकरण, तिथं जर हेतू राहत असेल तर त्या हेतूला म्हणायचं काय? साधारण अनैकांतिक. साधारण नावाचा सविचार. ठीक आहे जी. उदाहरण देताय तिथं. उदाहरण आहे पर्वतो वन्यमान प्रमेयत्वात्. पक्ष पर्वत, साध्य वन्नी, हेतू प्रमेयत्व. बरोबर जी. साध्य वन्नी, साध्याभाव वन्याभाव, साध्याभाववत् वन्याभाववत्. कोण? जलृत. त्या जलृताच्या ठिकाणी प्रमेयत्व आहे की नाही? आहे. आता प्रमेयत्व हेतू साध्याभाववत् अवृत्ती आहे का साध्याभाववत् वृत्ती आहे? साध्याभाववत् वृत्ती आहे की नाही? आणि सधेतू कसा असतो? साध्याभाववत् अवृत्ती असतो. पण हा कसा आहे? वृत्ती आहे. साध्याभाववत् वृत्ती आहे. अर्थात हा सधेतू नाही आहे. मग काय आहे? हेत्वाभास. हेत्वाभासात सुद्धा कोणता? सविचार. सविचारामध्ये सुद्धा कोणता? साधारण. कारण साधारणाचं लक्षण केलंय काय? साध्याभाववत् वृत्ती. तसाच आहे हा. लक्षण घटित झालं त्याच्या ठिकाणी, म्हणून हा काय झाला? साधारण सविचार. लक्षात आलं? आता ध्यान द्या. समजा या ठिकाणी अनुमिती व्याप्ती बनली असती तर ती कशी बनली असती बरं? जसं पर्वतो वन्यमान धूमात. काय जी? पर्वतो वन्यमान धूमात. साध्य वन्नी, साध्याभाव वन्याभाव, साध्याभाववत् वन्याभाववत्. कोण? तिथं अवृत्ती आहे. कोण? धूमाची. धूम अवृत्ती आहे. अर्थात धूमाच्या ठिकाणी व्याप्तीचं लक्षण समन्वित झालं. काय व्याप्तीचं लक्षण? साध्याभाववत् अवृत्तित्व हे लक्षण आहे. इथं आता पर्वत वन्यमान प्रमेयत्वा, इथं अशा प्रकारचं व्याप्तीचं लक्षण होऊ शकतं का? साध्याभाववत् अवृत्तित्व नाही. का बरं? ज्या हेतूच्या बाबतीत ज्ञान झालं की साध्याभाववत् वृत्ती हे ज्ञान झालं, त्याच्या ठिकाणी त्याच्या विरोधी साध्याभाववत् अवृत्ती असं ज्ञान होईल का? नाही. व्याप्ती ज्ञानाचा काय झाला? प्रतिबंध झाला. आहे की नाही? एकदा ज्ञान झालं आहे की नाही की हा अमुक अमुक मनुष्य तो रस्त्याने चाललाय बघा पलीकडं, फार बदमाश आहे, नंतर तो कितीही जरी चांगला वागला तरी त्याच्या ठिकाणी काय चांगलेपणाची बुद्धी होईल का? नाही होणार. त्याला डाग पडला तो पडला. कळलं की नाही? कारण लय बोकडे खात होता, मग त्याला बदमाश म्हणलं गेलं. आहे की रस्त्याने जरी समजा त्याला इच्छा झाली, जाऊ दे विषयांतर विकत आणायला पैसे नसते, कोणाचं चोरून आणायचं, कापायचं, खायचं, बदमाश. नाही आता किती माळा घातल्या तरी त्याचं नाव तसंच राहील ना, जाऊ द्या. मग एकदा पुन्हा तसं इथं तसं काय झालंय? साध्याभाववत् वृत्ती हे ज्ञान झालं. मग साध्याभाववत् अवृत्ती असं ज्ञान होईल का? नाही. अर्थात व्याप्ती ज्ञानाचा काय झाला? पर्वतो वन्यमान प्रमेयत्वात् इति. प्रमेयत्वस्य वन्याभावती रुधे. लागलं की नाही? वन्याभावाचा अधिकरण कोण? रुध. त्या जलरुधाच्या ठिकाणी विद्यमान आहे तो कोण? प्रमेय. न्यायबुद्धीने पायाच्यावर आहे ना. साधारणत्वं च हेच का? साधारणत्वं च साध्याभाववत् वृत्तित्वं. न्यायबुद्धीने भेटलं.
लक्षण काय आहे? साधारण अनैकांतिकाचं लक्षण साध्याभाववत वृत्तित्वम. चला, पर्वतो वन्यमान प्रमेयत्वात इत्यत्र या ठिकाणी प्रमेयत्व हेतूच्या ठिकाणी सप्तमी वन्याभाववद. तिथे काय तुमच्या पुस्तकात वन्याभाववद पुढे काय द पुरा आहे का अर्धा आहे? अर्धा आहे ना, ठीक आहे. वन्याभाववद वृत्तित्व रूप व्यभिचारे ज्ञाते आहे की नाही? वन्याभाववत वृत्तित्व रूप व्यभिचाराचं ज्ञान झालं असता व्यभिचारे ज्ञाते सती असं ज्ञान झालं असता. पुढे वन्याभाववद अवृत्तित्व रूप व्याप्ती ज्ञान प्रतिबंध फल. तिथं काय वन्याभाववद हले कसं आहे? हलंत आहे तर पूर्ण करा. खालचं हलंत आहे ना, वरचं हलंतच पाहिजे आणि खालचं पूर्ण पाहिजे. ज्ञाते सते वन्याभाववत अवृत्तित्व रूप व्याप्ती ज्ञान प्रतिबंध फला. कळलं? वन्याभाववत अवृत्तित्व रूप जे व्याप्ती ज्ञान आहे त्या व्याप्ती ज्ञानाचा काय होतो? प्रतिबंध होतो. ते व्याप्ती ज्ञान होऊ शकत नाही. कळली पंक्ती? झालं. पुढे चला, संपला साधारणाचा विचार. त्याच्यानंतर सविचाराचा दुसरा प्रकार कोणता आहे? असाधारण. मूळमध्ये सर्व सपक्ष विपक्ष व्यावृत्त पक्ष मात्र वृत्ती असाधारण. बोला. सर्व सपक्ष विपक्ष व्यावृत्त पक्ष मात्र वृत्ती असाधारण. यथा शब्द नित्य शब्दत्वात् इति. यथा शब्द नित्य शब्दत्वात् इति. शब्दत्वं हि सर्वेभ्य नित्येभ्य अनित्येभ्यश्च व्यावृत्तं शब्दमात्र वृत्ति. शब्दत्वं सर्वेभ्यो नित्येभ्यो नित्येभ्यश्च व्यावृत्तं शब्दमात्र वृत्ति. ठीक आहे जी. चला, आता असाधारण नावाचा हेत्वाभास सांगत आहे. लक्षण केलंय मूळमध्ये सर्व सपक्ष विपक्ष व्यावृत्त. व्यावृत्त म्हणजे न राहणारा. अवृत्ती. व्यावृत्त शब्दार्थ आहे अवृत्तित्व, न राहणे. तर जो हेतू कोणत्याही सपक्षाच्या ठिकाणी राहत नाही तसेच विपक्षाच्या ठिकाणी राहत नाही, केवळ पक्षाच्या ठिकाणी राहतो त्याला काय म्हणतात जी? असाधारण. कुठे राहतो? फक्त पक्षाच्याच ठिकाणी राहतो. त्याला काय म्हणायचं? असाधारण. कळलं की नाही? बघा, उदाहरण दिलंय. शब्द नित्य शब्दत्व. बरोबर. पक्ष काय आहे? शब्द. साध्य नित्यत्व. साध्य काय आहे? नित्यत्व. हेतू काय आहे? शब्दत्व. बरोबर आहे की नाही? आणि सपक्ष कशाला म्हणतात जी? निश्चित रूपाने जिथं साध्य राहतं त्याला काय म्हणायचं? आणि विपक्ष निश्चित रूपाने जिथं साध्याचा अभाव राहतो त्याला म्हणायचं काय? विपक्ष. या ठिकाणी स्थळ काय आहे? शब्द नित्य शब्दत्व. पक्ष शब्द. साध्य नित्यत्व. हेतू शब्दत्व. सपक्ष सपक्ष कोण आहे? विचार करा. सपक्षाचं लक्षण तुम्हाला माहिती आहे. काय लक्षण आहे सपक्षाचं? निश्चित साध्यवान. साध्यही माहिती तुम्हाला. आता ते साध्यही माहिती आहे तर ते साध्य निश्चित रूपाने कुठं राहतं हेच सांगायचं आहे. आकाशाधिकाच ठिकाणी. साध्य काय आहे? नित्यत्व. नित्यत्व धर्म आकाशा ठिकाणी आहे की नाही? परमाणू ठिकाणी आहे की नाही? आकाश परमाणू वगैरे काय झाले? सपक्ष. काय झाले? सपक्ष. बरोबर. या स्थळी विपक्ष कोण बरं? पृथ्वी. अजून घट पट. प्रत्यक्षात प्रमाणात इथे घ्यायचं. पृथ्वी म्हटलं की दोन झाली. परमाणु रूप घेऊ शकते, कार्यरूप घेऊ शकते. संध्यात्मक आहे म्हणून आपलं काय घ्यायचं? घट. निश्चित रूपाने तिथं काय? नित्यत्वाचा अभाव निश्चित रूपाने बसलेला आहे. कुठं? घटाच्या ठिकाणी. म्हणून घट काय झाला? विपक्ष. कळलं? तर पक्ष कळला, सपक्ष कळलं, विपक्षही कळलं. सांगा स्थळ काय आहे? शब्द नित्य शब्दत्वा. हेतू
शब्दत्व शब्दत्व साध्य नित्यत्व पक्ष शब्द सपक्ष आकाशादिक बरोबर आणि विपक्ष घटादिक बरोबर आहे की नाही. आता शब्दत्व रूप हेतू पक्षाच्या ठिकाणी आहे की नाही सांगा. आहे. पक्ष कोण आहे आपला शब्दत्व धर्म शब्दाच्या ठिकाणी आहेच बरोबर. तो हेतू सपक्षाच्या ठिकाणी आहे की नाही. सपक्ष कोण आहे आकाश. हेतू काय आपला शब्दत्व. मग शब्दत्व रूप हेतू आकाशा ठिकाणी आहे का. हा शब्द आहे आकाशाच्या ठिकाणी. आकाशाचा गुण आहे कोण शब्द. शब्द आहे कुठं आकाशाच्या ठिकाणी. शब्दत्व नाहीये. शब्दत्व कुठं आहे मग शब्दाच्याच ठिकाणी आहे. आकाशाच्या ठिकाणी आहे का. आकाशाच्या ठिकाणी शब्दत्व नाही म्हणजे कुठं नाही सपक्षाच्या ठिकाणी नाही. कारण आकाश काय आहे सपक्ष आहे बरोबर. चला विपक्ष कोण होता घट. तिथं शब्दत्व आहे का शब्दत्व नाहीये ना आहे की नाही. काय नाही तिथं घट काय आहे विपक्ष. का बरं नित्यत्व म्हणजे साध्याचा अभाव आहे तिथं घटाच्या ठिकाणी. मग तिथं विपक्षाच्या ठिकाणी हेतू जो आपला शब्दत्व आहे का नाही. म्हणजे विपक्षाच्या ठिकाणी पण नाहीये. अर्थात शब्दत्व हेतू या ठिकाणचा सपक्षाच्या ठिकाणी नाही विपक्षाच्या ठिकाणी नाही. फक्त कुठं आहे पक्षाच्या ठिकाणी आहे. लक्षण बसलं. लक्षण काय होतं असाधारणाचं सर्व सपक्ष विपक्ष यावृत्त पक्षपात वृत्ती. सर्व सपक्षाच्या ठिकाणी राहत नाही जो विपक्षाच्या ठिकाणी जो राहत नाही फक्त पक्षाच्याच ठिकाणी राहतो त्याला म्हणायचं काय असाधारण. या ठिकाणचा शब्दत्व हेतू कसा झाला असाधारण अनैकांतिक. एवढं कळलं ना. तेच दिले बघा. शब्दत्व ही सर्वेभ्य नित्येभ्य अनित्येभ्य च व्यावृत्तम. शब्दत्व सर्व नित्येभ्य म्हणजे साऱ्या नित्यापासून व्यावृत्त आहे. म्हणजे नित्य असे जे पदार्थ आकाशादिक त्यांच्या ठिकाणी कुठेही राहत नाही कोण सर्वेभ्य नित्येभ्य. त्याचप्रमाणे अनित्येभ्य अनित्येभ्य उदाहरण घटादिक तिथेही राहत नाही तो कोण शब्दत्व. अनित्येभ्य च व्यावृत्तम शब्दमात्र वृत्ती. लागलं एवढं. चला आता न्यायबोधिनी असाधारण इति लागलं. सर्व सपक्ष व्यावृत्तत्वम. मूळ मध्ये अर्थ ना सर्व सपक्ष विपक्ष व्यावृत्त असं मूळ मध्ये पद आहे. त्याचा विभाग करून सांगता येत न्यायबोधिनी का. तर व्यावृत्त पदाचा अन्वय दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन वाक्य झाले. कसे कसे सर्व सपक्ष व्यावृत्त सर्व विपक्ष व्यावृत्त. कळलं. त्यात पहिलं वाक्य घेतलं कोणतं सर्व सपक्ष व्यावृत्त. मग त्याचा अर्थ करतात न्यायबोधिनीकार बघा. सर्व सपक्ष व्यावृत्तत्वम बरोबर जी. लिहा वहीवर. सर्व सपक्ष व्यावृत्तत्वम असं लिहा. सर्व सपक्ष व्यावृत्तत्वम. झालं लिहून. त्यामध्ये सर्व सपक्ष याच्या खाली अधोरेखा करा. खाली उभा बाण द्यायचा. ध्यान द्या. सपक्ष म्हणजे काय बरं निश्चित साध्यवान. सपक्ष शब्दाचा अर्थ काय होतो निश्चित साध्यवान. आता सर्व सपक्ष याला अधोरेखा केली बाण दिला. लिहा खाली निश्चित साध्यवत. निश्चित साध्यवत लिहिलं. निश्चित साध्यवत कोणत्या शब्दाचा अर्थ झाला सपक्ष आहे की नाही. सर्व सपक्ष किंवा सपक्ष तेच झाले निश्चित साध्यवत झालं एवढं. पुढे काय पद आहे व्यावृत्तम. त्याच्या खाली पण अधोरेखा करा आणि उभा बाण द्या. त्याचा अर्थ लिहा
अवृत्तित्वम. अवृत्तित्वम झालं. कोणत्या शब्दाचा अर्थ लिहिला? अवृत्तित्वम. व्यावृत्तत्व आहे ना, व्यावृत्तत्वम याचा अर्थ काय लिहिला? अवृत्तित्वम आहे की नाही? अवृत्तित्वम. ठीक आहे. दोन्ही मिळून आता वाक्य लिहून काढा खाली. दोन्ही मिळून म्हणजे निश्चित साध्यवत अवृत्तित्वम लिहा. त्याच्या खालच्या वेळेत निश्चित साध्यवत अवृत्तित्वम. लिहिलं? काय लिहिलं? निश्चित साध्यवत अवृत्तित्वम झालं. हा अर्थ कोणत्या शब्दाचा झाला? सर्व सपक्ष व्यावृत्तत्वम. याचा अर्थ काय केला? निश्चित साध्यवत अवृत्तित्वम. कळलं? ध्यान द्या. निश्चित साध्यवाला जो आहे की नाही, तिथं तो राहत नाही. अवृत्ती आहे. कोण? हेतू. अवृत्ती आहे ना, तिथं राहत नाही. अर्थात साध्याबरोबर त्या हेतूचं समानाधिकरण्य बनेल का? नाही. अर्थात साध्याबरोबर असामानाधिकरण्य झालं. हेतूचं काय झालं? असामानाधिकरण्य झालं. आणि साध्याबरोबर असामानाधिकरण्य झाल्यामुळे जी सिद्धांत व्याप्ती होती, हेतू व्यापक साध्य सामानाधिकरण्य जमेल का? हेतू व्यापक जे साध्य, पण ते साध्याबरोबर काय पाहिजे? हेतू सामानाधिकरण्य पाहिजे ना. आणि इथं काय झालं? असामानाधिकरण्य झालं. आहे की नाही? अर्थात व्याप्ती ज्ञानाचा प्रतिबंध. कळलं की नाही? सिद्धांत व्याप्ती जी आहे ती होऊ शकणार नाही. पंक्ती पहा न्यायबोधिनीमध्ये. सर्व सपक्ष व्यावृत्तत्वम त्याचा अर्थ केला आहे, बरोबर चिन्ह द्या वाटच मध्ये. सर्व सपक्ष व्यावृत्तत्वमच्या पुढे निश्चित साध्यवत अवृत्तित्वम. बरोबर झाला अर्थ? वहीवर तुम्ही लिहिला आहे. पूर्णविराम. पुढे पहा. साध्यवत अवृत्तित्वमच. साध्यवत अवृत्तित्व म्हणजे साध्याच्या अधिकरणात न राहणे. म्हणजे तरी काय? त्याचं स्पष्टीकरण करतायत बघा. साध्यवत अवृत्तित्वमच बराबर च्या पुढे बराबर चिन्ह. त्याचा अर्थ करतायत ते साध्यवत अवृत्तित्वमचा. साध्य असामानाधिकरण्यम आहे की नाही? साध्य साध्याच्या अधिकरणात राहत नाही याचाच अर्थ साध्य असामानाधिकरण्यम. कळली पंक्ती? साध्य असामानाधिकरण्यम पूर्णविराम. पुढे हेतौ साध्य असामानाधिकरण्ये निश्चिते. ठीक आहे का? हेतूच्या ठिकाणी निश्चय झाला. कसा? साध्य असामानाधिकरण्याचा. साध्याच्या अधिकरणात तो राहत नाही. साध्य असामानाधिकरण्य आहे कुठं? हेतूच्या. असा जेव्हा निश्चय झाला होतो तेव्हा काय होतं हो सांगतात पुढे. हेतौ साध्य असामानाधिकरण्ये निश्चिते. निश्चय झाला असता साध्य सामानाधिकरण्य रूप व्याप्ती ज्ञान प्रतिबंध फलम. तर साध्य सामानाधिकरण्य रूप जी व्याप्ती आहे त्या व्याप्ती ज्ञानाचा काय झाला? प्रतिबंध. कशी? हेतू व्यापक साध्य सामानाधिकरण्यम. सिद्धांत व्याप्ती होती की नाही? त्या व्याप्तीचा काय झाला आता? प्रतिबंध. अर्थात ती व्याप्ती होऊ शकणार नाही. कळलं जी? चला हे ध्यानात ठेवायचं. कुठं काय फल आहे म्हणून. जसं साधारण सविचार सांगत असताना साधारण सविचाराचं ज्ञान झालं तर त्याच्यामुळे प्रतिबंध झाला. कशाचा? व्याप्तीचा. कोणत्या व्याप्तीचा? साध्याभाववत अवृत्तित्व या व्याप्तीचा. त्याच्यानंतर असाधारण सविचाराचं जे ज्ञान झालं की कळलं की हा हेतू असाधारण सविचारी आहे तर प्रतिबंध होईल. कशाचा? सिद्धांत व्याप्तीचा. झालं जी? चला पुढे. झालं याच्यावरच व्याख्यान न्यायबोधिनी. सविचाराचे किती प्रकार सांगितले होते? 3. कोण कोण? साधारण, असाधारण, अनुपसंहारी.
त्यात साधारण आणि असाधारण यांचं विवेचन झालं. आता कोण आहे? अनुपसंहारी. त्याचा विचार अन्वय व्यतिरेक दृष्टांत रहित. मूळमध्ये अन्वय व्यतिरेक दृष्टांत रहित अनुपसंहारी. यथा सर्वं अनित्यं प्रमेयत्वात् इति. अत्र सर्वस्यापि पक्षत्वात् दृष्टान्तो नास्ति. बघा, अनुपसंहारी हेत्वाभास त्याला म्हणतात की ज्याच्याकरिता अन्वय दृष्टांतही नाही आणि व्यतिरेक दृष्टांतही नाही. अनुमान मांडलं म्हणजे त्याला एकतर अन्वय दृष्टांत असला पाहिजे किंवा व्यतिरेक दृष्टांत असला पाहिजे. दृष्टांत कोणीतरी असावाच लागतो, त्याच्याशिवाय अनुमान होत नाही. कारण अनुमानाचे एक अंग आहे. कोण? उदाहरण दिलंय ना, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण आहे की ना, ते दिलंय ते 5. हा, तर चला, तर आपलं जसं घट अभिधेय प्रमेयत्वात् हे अनुमान आहे. या ठिकाणी दृष्टांत कोण दिलता? पटवत. अन्वय दृष्टांत आहे तो. हेतू आणि साध्य यांचं साहचर्य सांगणारा तो दृष्टांत आहे. त्याला म्हणायचं काय? अन्वय दृष्टांत. आणि पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात् यथा जलाधिकम. तर जलाधिक गंधवाले आहेत का? नाही. मग कसं काय दृष्टांत? तर म्हणजे हा अन्वय दृष्टांत नाहीये. काय आहे? व्यतिरेक दृष्टांत आहे. म्हणजे काय? जिथं जिथं साध्याभाव तिथं तिथं हेतूचा अभाव. अर्थात साध्याभाव आणि हेतू अभाव यांचं साहचर्य जिथं भेटतं तो जो दृष्टांत असतो त्याला म्हणायचं काय? व्यतिरेक दृष्टांत. हेतू साध्याचं साहचर्य जिथं असेल तो दृष्टांत अन्वय दृष्टांत. आणि साध्याभाव हेतुभाव यांचं साहचर्य जिथं असेल त्याला म्हणायचं काय? व्यतिरेक दृष्टांत. कळलं की नाही? कोणता तरी दृष्टांत असावाच लागतो. काही काही हेतू अन्वय व्यतिरेकी असतात, मग त्यांना दोन्ही दृष्टांत असतात. जसं पर्वतो वन्यमान प्रमेयत्वात् अन्वय दृष्टांत महानस, व्यतिरेक दृष्टांत जलरूत. तर दोन्ही दृष्टांत आहे तिथं. अन्वय दृष्टांत पण आहे आणि व्यतिरेक दृष्टांत पण आहे. कळलं की नाही? काही हेतू असे आहेत की त्यांना फक्त अन्वय दृष्टांतच आहे, काही असे आहेत की त्यांना फक्त व्यतिरेक दृष्टांतच आहे, काही असे आहेत की त्यांना अन्वय आणि व्यतिरेक दोन्ही दृष्टांत आहे, आणि काही असे आहेत की बिचाऱ्यांना अन्वय दृष्टांतही नाही आणि व्यतिरेक दृष्टांतही नाही. पण जे असे असतात अन्वय दृष्टांतही ज्यांना नाही आणि व्यतिरेक दृष्टांतही नाही त्यांना मात्र सदहेतू म्हणत नाही. असत हेतू. कोणता असत हेतू? अनुपसंहारी. कळलं की नाही? कोणता जी? अनुपसंहारी. काय लक्षण केलंय मूळ मध्ये? वाचा. अनुपसंहारी स्थळ दिलाय. काय स्थळ सांगा? सर्व अनित्य दृष्टांत द्या. अन्वय किंवा व्यतिरेक दृष्टांत. जिथं जिथं प्रमेयत्व आहे तिथं तिथं अनित्यत्व दृष्टांत नाही भेटणार. आणि का? की तुमचा पक्ष कोण आहे? सर्व. आणि दृष्टांत कसा असावा लागतो? पक्षाहून भिन्न. सर्वच पक्ष आहे त्यामुळे दृष्टांत भेटणार नाही. मग त्याच धर्तीने व्यतिरेक दृष्टांत भेटणार नाही, आहे की नाही? कारण अनित्यत्वाचा अभाव शोधायला, साध्याचा अभाव शोधायला तुम्हाला कुठेतरी स्थळ पाहावं लागेल ना. पण कोण पाहणार तुम्ही? अनित्यत्वाचा अभाव म्हणजे आकाशाच्या ठिकाणी. आणि कसं काय घेणार तुम्ही? आकाशाला नाही घेऊ शकत. अनित्यत्वाचा अभाव जरी तिथं असला पण दृष्टांत म्हणून तुम्हाला घेता येणार नाही. कारण पक्ष कोण आहे? सर्व. सर्वच्या अंतर्गत सारं चालत. म्हणून दृष्टांत भेटणार नाही. अर्थात काय? दृष्टांतच नाही. कोणता? अन्वय दृष्टांतही नाही, व्यतिरेक दृष्टांतही नाही. म्हणून हा हेतू कसा झाला? अनुपसंहारी. ठीक आहे ना? देखी पंक्ती. अन्वय व्यतिरेक दृष्टांत रहित अनुपसंहारी. यथा सर्वम अनित्यम प्रमेयत्वात् इति अत्र सर्वस्यापि पक्षत्वात्. मिळाली पंक्ती. सर्वच काही पक्ष असल्या दृष्टांतो. ठीक आहे जी. चला न्यायबोधिनी बघा. अनुपसंहारिणं लक्षयति अन्वयेति. मिळाली पंक्ती.
अनुपसंहारीचं लक्षण करत आहे मूळ काळ अन्वय इत्यादी पंक्तीच्या. चला, उभयविध दृष्टांताभावात अन्वय व्याप्ती ज्ञान व्यतिरेक व्याप्ती ज्ञान उभय सामग्री नास्ती इत्यर्थ. ध्यान द्या. ठीक आहे जी. उभयविध दृष्टांताभावात म्हणजे दोन्ही प्रकारचा दृष्टांत नसल्यामुळे. दोन्ही प्रकारचा दृष्टांत म्हणजे कोणता? दृष्टांत किंवा दृष्टांत नसल्यामुळे काय होणार नाही तर अन्वय व्याप्ती पण बनणार नाही आणि व्यतिरेक व्याप्ती पण बनणार नाही. दोन्ही व्याप्तीचा प्रतिबंध. आणि कसं बघा, पर्वतो वन्यमान धुमात, बरोबर आहे की नाही. इथं अन्वय दृष्टांत कोण आहे जी? मानस. मानसामध्ये मानसाला घेऊन अन्वय व्याप्तीचा आहे की नाही निश्चय होतो की नाही. यत्र यत्र धूमः तत्र तत्र यथा अन्वय व्याप्तीत निश्चय झाला, बरोबर आहे की नाही. अन्वय दृष्टांत हा कारण आहे कशाकरिता? अन्वय व्याप्तीचा निश्चय होण्याकरिता. परंतु अन्वय दृष्टांतच नसेल तर अन्वय व्याप्ती होईल का? नाही. त्याचप्रमाणे व्यतिरेक दृष्टांत कारण आहे, निमित्त आहे कशाकरिता? व्यतिरेक व्याप्तीचा निश्चय होण्याकरिता. जसं पर्वतो वन्यमान धूमात या ठिकाणी व्यतिरेकी दृष्टांत कोण आहे? जलरुद्र. मग यत्र यत्र वन्याभावः तत्र तत्र धूमाभावः यथा जलरुद्र. तो साध्याभाव हेतुअभाव यांचा साहचर्याचा निश्चय झाला की नाही. अर्थात व्यतिरेक व्याप्तीचा निश्चय झाला. पण केव्हा? व्यतिरेक दृष्टांत होता. पण जिथं व्यतिरेक दृष्टांतच नाही आहे तिथं व्यतिरेक व्याप्ती बनेल का? नाही. दोन्ही प्रकारच्या व्याप्तीचा काय होईल? प्रतिबंध. का बरं? दृष्टांत नसल्यामुळे. लक्षात आलं? पंक्ती बघा. उभयविध दृष्टांताभावात अन्वय व्याप्त लागलं ना काय? उभयविध दृष्टांताभावात अन्वय व्याप्ती ज्ञान व्यतिरेक व्याप्ती ज्ञान उभय सामग्री नसती. दोघांची सामग्री आहे. अन्वय दृष्टांत कोणाची सामग्री असतो? अन्वय व्याप्तीचा. व्यतिरेक दृष्टांत सामग्री व्यतिरेक व्याप्तीचा. दोन्ही दृष्टांत नसल्यामुळे दोन्ही व्याप्ती बनणार. चला पुढे. सर्वस्य एव पक्षत्वात् पक्षात रिक्त अप्रसिद्धे इति भाव. ठीक आहे जी. पक्ष कोण आहे आपला? सर्व आहे. सर्वच पक्ष असल्यामुळे आहे की नाही. सर्वस्यैव पक्षात पक्षत्वात् पक्ष असल्यामुळे पक्षातिरिक्त पक्षाला सोडून दुसरं काही प्रसिद्धच नाहीये की ज्याला आपण दृष्टांत म्हणून घेऊ शकतो. कळलं की नाही. म्हणून इथं दृष्टांतच भेटत नाही. लागली पंक्ती. चला. सर्वस्यैव पक्षत्वात् पक्षातिरिक्त अप्रसिद्धे इति भाव. आणि दृष्टांत कसा असावा लागतो? हमेशा पक्षाहून. आता पक्षाहून भिन्न तर काही राहिलंच नाही, दृष्टांत सापडत नाही. चला पुढे काय? किंचित विशेषक निश्चय अविषय साध्यकत्वे सती किंचित विशेषक निश्चय अविषय साध्याभावकत्वम एव अनुपसंहारित्वम. ध्यान द्या. अनुपसंहारित्वाचं अजून एक लक्षण केलं आहे. मूळच्या आधारानेच केलं आहे. मूळाला सोडून मूळ जे लक्षण आहे त्याला सोडून केलेलं नाही. कोणी? न्यायबोधी. काय लक्षण केलंय बघा सांगतो. सर्वात अगोदर आपण थोडा एकदा दुसरा विचार करू. ध्यान द्या. स्थळ आहे पर्वतो वन्यमान धूमात. बोला. पर्वतो वन्यमान धूमात. नक्की. पक्ष पर्वत. साध्य हेतू बरोबर. सपक्ष मानस. सपक्ष काय आहे? मानस आहे की नाही. सपक्ष मानस आहे. सपक्षाचं काय लक्षण केलंय बरं? निश्चित साध्यवान सपक्ष. काय जी? निश्चित साध्यवान सपक्ष. इथं निश्चित साध्यवान कोण आहे? मानस आहे. कोण आहे? मानस आहे. आणि त्या मानसामध्ये राहिला कोण? वन्नी. म्हणजे कोण? साध्य आहे की नाही. कोण राहतो आहे? साध्य आहे. कुठं राहतो आहे? मानसाच ठिकाणी. मानसाच्या बाबतीत ज्ञान काय झालं? मानसम वन्यमत. काय जी? मानसम वन्यमत.
बरोबर. महानसम वन्यमत या ज्ञानामध्ये विशेष्य कोण? महानस. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? मग या ज्ञानालाच आपण काय बोलू शकतो बरं? मानस विशेषक. काय काय? मानस विशेषक आहे की नाही? मानस विशेषक आहे की नाही? जो निश्चय, निश्चय म्हणजे निश्चयात्मक ज्ञान. तर मानस विशेषक निश्चय विषय साध्यकत्व. काय बोलता येईल? मानस विशेषक निश्चय विषय साध्यकत्व इथं आहे. कळला अर्थ? निश्चय घ्यायचं. निश्चय म्हणजे निश्चयात्मक ज्ञान. कसं ज्ञान आहे इथं? मानस विशेष म्हणजे मानस आहे विशेष ज्या निश्चयात्मक ज्ञानामध्ये. असं हे निश्चयात्मक ज्ञान आहे. आणि त्याचा विषय कोण? पुन्हा साध्य. क्योंकि महानसम वन्यमत असं ज्ञान झालंय आपल्याला, निश्चयात्मक ज्ञान. म्हणून या ज्ञानाला काय बोलता आलं आपल्याला? मानस विशेषक निश्चय विषय साध्यकत्व. निश्चय विषय साध्यकत्व आहे की नाही इथं? बरोबर, ध्यान द्या. असं आपल्याला का बोलता आलं बरं इथं? पर्वत वन्यमान धुमात या ठिकाणी इथं सपक्ष आहे म्हणून. सपक्ष मानस आहे ना इथं, म्हणून मानस विशेषक म्हणजे किंचित कोणाला तरी विशेष करता आलं इथं. कोण विशेष झालं इथं? मानस. मानस विशेषक निश्चय विषय साध्यकत्व आहे की नाही? ध्यान द्या. तसं अनुपसंवारीचं जे स्थल आहे सर्वम अनित्यम प्रमेयत्वा या ठिकाणी सपक्ष आहे का? जर या अनुमानामध्ये सुद्धा सपक्ष असता, काय असता? सपक्ष असता, तर आपल्याला बोलता आलं असतं. काय बोलता आलं असतं? किंचित विशेषक म्हणजे कोणीतरी विशेष. जसं इथं मानस घेतलं होतं तर किंचित विशेषक निश्चय विषय साध्यकत्व बोलता आलं असतं. पण गंमत ही आहे की इथं सपक्षच नाही. म्हणून किंचित विशेषक जो निश्चय, काय जी? निश्चय, त्या निश्चयाचा विषय साध्य आहे का इथं? नाही आहे. मग काय आहे? अविषय साध्य आहे. साध्य विषय नाही. मग काय बोलता येईल आपल्या इथं? किंचित विशेषक निश्चय अविषय साध्यकत्व. काय काय? निश्चय किंचित विशेषक निश्चय अविषय साध्यकत्व. बोला. अविषय साध्यकत्व आहे की नाही? मग कुठं? सर्वम अनित्यम प्रमेयत्व आहे की नाही इथं? बरोबर झालं. चला पुढे. आता एक बाजू एवढी क्लिअर ठेवा. दुसरं, पर्वतो वन्यमान धूमात या ठिकाणी पक्ष कोण आहे सांगा? पर्वत. साध्य वन्नी, हेतू धूम, सपक्ष विपक्ष जलरूद. विपक्ष काय आहे? जलरूद आहे. विपक्ष जलरूद विपक्ष आहे म्हणजे काय बरं? साध्याभावाला आहे ते, आहे की नाही? काय आहे? कारण विपक्षाचं लक्षण काय केलं आहे? निश्चित साध्याभाव. मग जलरूदाला आपण काय म्हणू शकतो बरं? जलरूद साध्याभाववान वन्याभाववान. काय जी? जलरूद साध्याभाववान वन्याभाववान. झालं की नाही? आहे की नाही? हेच जलरूद कसं आहे? वन्याभावाला आहे. ध्यान द्या. तर जलरूद वन्याभाववान यामध्ये, या ज्ञानामध्ये, या निश्चयात्मक ज्ञानामध्ये विशेष्य कोण आहे? जलरूद. कोण आहे? जलरूद. आणि त्या निश्चयाचा विषय काय आहे? साध्याभाव. काय आहे? साध्याभाव. मग इथं काय बोलता येईल आपल्याला? जलरूद विशेषक निश्चय. काय जी? जलरूद विशेषक निश्चय विषय साध्याभावकत्व. विषय कोण आहे तिथं? साध्याभाव. आहे की नाही? हे बोलता आलं आपल्याला. पण का? विपक्ष भेटला म्हणून. काय जी? विपक्ष भेटला म्हणून. जर विपक्ष मिळाला नसता तर हे वाक्य आपल्याला बनवता आलं असतं का? नाही. कोणतं? जलरूद विशेषक निश्चय विषय
साध्याभावकत्व. निश्चयाचा विषय कोण? साध्याभावकत्व. लक्ष देऊ राहिले नाही? हे बोलता आलं की नाही? पण का? विपक्ष आहे म्हणून. सांगा बघू आता. सर्वम अनित्यम प्रमेयत्वात या ठिकाणी पक्ष कोण? बोलत चला. पक्ष सर्वम साध्य अनित्यत्व तो जोडायचं. यदि थाके मानवान ताही छोडी साध्य जानी नाही थाके वान मान त्व जोडी साध्य जानी. जर साध्य शब्दाच्या पुढे वान किंवा मान असेल तर ते वान मान सोडून द्यायचं, उरलेलं साध्य. आणि जर वान मान नसेल तर तो जोडायचं साध्य शब्दाच्या पुढे. मग ते तयार होतं कोण? साध्य. आहे नाही? तर सर्वम अनित्यम. तर अनित्यमच्या पुढे वान किंवा मान आहे का? मग तो जोडा अनित्यत्व. काय झालं? अनित्यत्व. आहे की नाही? हे काय आहे इथं? साध्य. बरोबर. पक्ष सर्व. बरोबर. पक्ष सर्व. सर्वम साध्य अनित्यत्व. हेतू प्रमेयत्व. पक्ष सर्वम. सपक्ष नाहीये, विपक्ष नाहीये. ध्यान द्या. जर इथं सुद्धा विपक्ष असता तर पर्वतो वन्यमान धुमात इथं जसं आपण बोलू शकलो. काय बोलू शकलो जी? जल रुद विशेषक निश्चय अविषय निश्चय विषय साध्याभाव. काय जी? जलमृत विशेषक निश्चय विषय साध्याभाव आहे ना तिथं. कारण ज्ञान काय झालंय? निश्चयात्मक ज्ञान काय झालंय तिथं? जलहृद वन्या भाववान. बरोबर. तसं इथं सर्वम अनित्यम प्रमेयत्वात या ठिकाणी विपक्ष आहे का? नाहीये. विपक्षच जर नाहीये तर एखाद्याला विशेष्य करून आहे की नाही तिथं निश्चयाचा विषय साध्याभाव म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. मग काय होईल तिथं? किंचित विशेषक निश्चय. बोला. किंचित विशेषक निश्चय. त्या निश्चयाचा विषय साध्याभाव आहे का अविषय साध्याभाव? अविषय साध्याभाव. कळलं की नाही? मग काय वाक्य तयार झालं? किंचित विशेषक निश्चय अविषय साध्याभावकत्व. बोला पुन्हा. किंचित विशेषक निश्चय अविषय साध्याभावकत्व. एवढं कळलं की नाही? पहिलं वाक्य काय तयार झालं? किंचित विशेषक निश्चय विषय निश्चय अविषय साध्यत्वे सती. जोडायचं ना आता? जोडायचं म्हणून सती सप्तमी केली. बरोबर. काय काय पहिलं काय आहे? किंचित विशेषक निश्चय अविषय साध्यत्वे सती. किंचित विशेषक निश्चय अविषय साध्याभावकत्वम. साध्याभावकत्वम अनुपसंहारित्वम. हेच अनुपसंहारीचं लक्षण. ध्यान द्याची. पुस्तकात खाली करून बघताय. लक्षण म्हणलं की नाही? काय काय बोला एकदा पुन्हा. किंचित विशेषक निश्चय. बंद कर. वही पुस्तक घाण सवय लागली. सांगितलं नाही, ऐकत नाही. हा काय बोला. किंचित विशेषक निश्चय अविषय साध्यत्वे सती. किंचित विशेषक निश्चय अविषय साध्याभावकत्वम अनुपसंहारित्वम. कळलं? लक्षण म्हणलं की नाही? अर्थात अन्वय दृष्टांत रहित व्यतिरिक्त दृष्टांत रहित. कळलं? बोला एकदा सारे म्हणून लक्षण. किंचित विशेषक निश्चय अविषय साध्यत्वे सती. किंचित विशेषक निश्चय अविषय साध्याभावकत्वम अनुपसंहारित्वम. कळलं? तिकडचं आठवायचं. पर्वत वन्यमान धुमा. तिथं काय आहे बोला? किंचित विशेषक निश्चय विषय निश्चय विषय साध्यकत्वे सती. किंचित विशेषक निश्चय विषय साध्याभावकत्व आहे. कुठं? पर्वतो वन्यमान धुमा. मानस डोळ्यासमोर आणायचं. जलरुद डोळ्यासमोर आणायचं. मग वाक्य बनवायचं. काय? किंचित विशेषक निश्चय विषय साध्यकत्वे सती.
किंचित विशेषक निश्चय अविषय अविषय नाही तिथं विषय ना विषय निश्चित विषय साध्याभावकत्व आहे. जरूर ठिकाणी साध्याभाव आहे की नाही, मग विषय आहे तिथं अविषय नाही. पुन्हा बोला किंचित विशेषक निश्चय विषय साध्यकत्वे सती किंचित विशेषक निश्चय विषय साध्याभावकत्व आहे. कुठं? पर्वत वन्यमान, कारण तिथं मानस आणि जरूर सपक्ष आहे विपक्ष आहे, आणि इथं सपक्षही नाही विपक्षही नाही. म्हणून काय वाक्य बनलं बोला किंचित विशेषक निश्चय अविषय साध्यकत्वे सती किंचित विशेषक निश्चय अविषय साध्याभावकत्वम अनुपसंहारित्वम. बनलं लक्षण? पंक्ती पहा. किंचित विशेषक निश्चय अविषय साध्यकत्वे सती किंचित विशेषक निश्चय अविषय साध्याभावकत्वम एव अनुपसंहारित्वम. लक्षात आलं जी लक्षण? कुणाला नाही कळलं सांगा. लक्षात आलं का? चला मग पुढे. एतदीय ज्ञानस्य म्हणजे मग ठीक आहे, जसं तुम्ही मागे दाखवलं होतं की ज्ञान झालं आहे की नाही, अनुपसंहारी कळाला, दोष कळाला, तर काय होतं? प्रतिबंध होतो कोणाचा तरी. इथं कुणाचा प्रतिबंध होणार? म्हणे इथं व्याप्तीचा प्रतिबंध होणार. कोणत्या व्याप्तीचा? दोन्ही प्रकारच्या व्याप्तीचा प्रतिबंध होणार. अन्वय व्याप्तीचा पण व्यतिरिक्त व्याप्तीचा पण. म्हणजे कसं काय? तर अन्वय व्याप्तीचा निश्चय करण्याकरिता काय पाहिजे होता? सपक्ष, तोच नाहीये, व्याप्तीविषयी संशय राहून जाईल. बरोबर. व्यतिरिक्त व्याप्तीचा निश्चय करण्याकरिता कोण राहत असतो? विपक्ष, तोच इथं नाही आहे. मग व्यतिरिक्त व्याप्तीचा पण काय राहून जाणार? संशय. संशय जर राहिला तर निश्चयात्मक ज्ञान होणार नाही. तेच दिलंय. एतदीय ज्ञानस्य व्याप्ती संशय जनन द्वारा. पहिली पंक्ती. हे जे ज्ञान आहे, कोणतं ज्ञान जी? किंचित विशेषक निश्चय अविषय साध्यकत्वे सती किंचित विशेषक निश्चय अविषय साध्याभावकत्वम. असं जर ज्ञान झालं तर काय? अनुपसंहारित्वम असं ज्ञान झालं असता व्याप्तीविषयी काय राहील? संशय. तेच दिलंय. एतदीय ज्ञानस्य व्याप्ती संशय जनन द्वारा. व्याप्तीचा संशय उत्पन्न करतं हे ज्ञान. प्रतिबंध व्याप्ती ज्ञानाचा काय होतो जी? प्रतिबंध होतो. झालं. पुढे काय? वस्तुतस्तो अत्यंताभावा प्रतियोगी साध्यादिकम एव अनुपसंहारित्वम इति बोध्यम. ठीक आहे. वस्तुतस्तो म्हणजे एक तर झालं लक्षण आहे की नाही, पण नवीन नाही ते म्हणतात नाही अनुपसंहारीचं असं लक्षण नाही चालत आम्हाला. कोणतं? अन्वय व्यतिरिक्त दृष्टांत रहित अनुपसंहारी असं लक्षण नाही काही कामाचं. आणि मग कसं लक्षण पाहिजे? तर लक्षण करता आहेत कोण? नाहीये. कशाचं? अनुपसंहारीचं. काय लक्षण करतात पहा. वस्तुत असतो अत्यंता भाव अप्रतियोगी साध्याधिकम अनुपसंहारित्वम. काय जी बोला? अत्यंता भाव अप्रतियोगी साध्याधिकम अनुपसंहारित्वम. बोला. ध्यान द्या इकडे. साध्य जर अत्यंता भावाचा अप्रतियोगी असेल, अत्यंता भावाचा अप्रतियोगी असेल तर तिथला हेतू अनुपसंहारी. तिथला हेतू काय म्हणायचं? अनुपसंहारी. म्हणजे मग का हो या लक्षणाची तर अतिव्याप्ती होईल. म्हणजे हेत्वाभासाचं लक्षण आहे, अतिव्याप्ती होईल सदहेतूवर. म्हणजे कुठं? केवल अन्वयीवर. केवल अन्वयी सदहेतू होतं की नाही? काय होतं? घट अभिधेय पक्ष घट हेतू प्रमेयत्व साध्य अभिधेयत्व. बरोबर. साध्य काय आहे? साध्याभाव आहे कुठं? जर अभिधेयत्वाचा साध्याभाव मिळेल, अभिधेयत्वाचा अभाव मिळेल तर ते अभिधेयत्व सुद्धा त्या अभावाचं काय होईल? प्रतियोगी होईल. लक्षात द्या. घटाभाव प्रतियोगी कोण? घट प्रतियोगी झाला का? त्याचा अभाव भेटला. घटाचा अभाव
तसा अभिधेयत्वाचा अभाव भेटतो का? जर अभिधेयत्वाचा अभाव भेटला असता तर अभिधेयत्व सुद्धा प्रतियोगी झालं, पण अभिधेयत्वाचा अभाव कुठं भेटतच नाही. अभिधेयत्व काय झालं? अप्रतियोगी. अत्यंत भावाचा काय आहे? अप्रतियोगी. अत्यंत भावाचा अप्रतियोगी, तर अभिधेयत्व साध्य बी आहे. मग तिथला हेतू जो केवल अन्वयी हेतू आहे त्यालाही म्हणावं लागेल काय? अनुपसंहारी आहे. लक्षण केलं अनुपसंहारीचं, गेलं कुठं? केवल अन्वयीवर. तर काय झाली? नाही की नाही? तर नवीन नाहीये, अतिव्याप्ती झाली की नाही? पण अतिव्याप्ती होत नाही. कारण हे लक्षण कुणाचं आहे? नवीन नैयायिकांचं आहे. नवीन नैयायिकांनी हे केलेलं लक्षण आहे. आणि नवीन नैयायिकांच्या दृष्टिकोनातून केवल अन्वयी हेतूच नाहीये. काय जी? केवल अन्वयी हेतूच नाहीये. मागं पण गेलो होता एक विचार एकदा, आहे की नाही? ती केवल अन्वयीला मानत नाही. त्यांच्यामुळे तिथला हेतू सुद्धा काय आहे? अनुपसंहारी आहेच. त्याच्यामुळे काही दोष नाही. कळलं? अंतिम वस्तुतः तो अत्यंताभावा प्रतियोगी साध्याधिकम एव अनुपसंहारित्वम इति बोध्यम. लागली पंक्ती. पुढे काय आता? विरुद्ध. हेत्वाभास किती आहे? 5. कोण? सविचार, विरुद्ध, सत्प्रत्यक्ष, असिद्ध, बाधित. त्यापैकी कितीचा विचार झाला? 1 सविचार. पुढचा कोणता आहे? विरुद्ध. त्याचा विचार करायचा आहे. पण तो विचार आपण उद्या करूया. ओम पूर्णमदः